येतो मग मी आता. हो, डबा घेतला, सगळं घेतलं आता, काही टेन्शन नाही. आता जगनला आवाज देतो. सव्वा साल नाही टेस्टी. बस आता 7 वाजले ना. हो, जा तुम्ही लवकर. हो येतो मग. बघा झाली वाटते तयार नाही संकेत भाऊची. हो चालला का भाऊ? हो जाय जाय म्हणला. एसटी आता जिंकते बरं. हो जाय आता चाललो मी तिकून. जाय लवकर जाय. चाललोच नाही मी आता. मग आता हो, माहिती आहे ना रोजचं आता तेच आहे ना. हो येतो मग. कुठे चालले पंजीला म्हणजे काय माहित नाही का. हो ना, तयारीत दिसतात पण. हो, मामाजीला आवाज देतील बहुतेक, काहीतरी आहे कुठेतरी चालले आज. नाही आजोबा कुठे चालले म्हणलं? काही तयारीत दिसता काय? कुठे चालले? आपलं ते लकी ड्रॉचं सामान आणण्यासाठी हो आज जायचं होतं ना. ते शिवलालची गाडी ना. आता आम्ही 5-6 जण चाललो. म्हणलं मुंगशीरामची झाली का म्हणलं तयारी? आंघोळ झाली का त्याची? झालं असेल तर द्या ना पाठवून द्याले. लवकर निघा लागेल आम्हाला. असं असं, बरं बरं, या ना मग आतमध्ये बसा, बैठकीत बसा या. चला बरं आहे नाही का. हो चला चहा घेता येते मग इथं. बरं बरं ठीक आहे मग. हो बसतो मग. कर तयारी, सांग लवकर, आवाज दे. मारतील म्हणा बाबा, उठू म्हणा, चाल म्हणा लवकर. करा मुशिरामचं कधी लवकर होत नाही राजा. हो ना, आता लवकर आता आंघोळ केली असते पटकन निघाला असतो. दे बस या बाबाला आवाज, चाल ना म्हणा लवकर. 6:15 झाले ना म्हणा इथं आता. यायची काही समजून नाही राहिला बा. हो ना, आता ते तुम्ही मी काय म्हणतो, इतकी गडबड काऊन आहे म्हणलं तुम्हाला? सकाळी 6 नाही वाजले रे जेवण तुम्हाला म्हणलं निघायची घाई. ते लकी ड्रॉ, ते शिवल्यान, ते बबन्यान, ते लक्ष्मणराव, ते त्याला पाहू द्या ना. तुम्ही काय एवढी गडबड करून राहील? कुठे आपलं पुढे पुढे पुढे. हो ना, आता बुड्याला वावराचे कामं होते, तुम्ही चालले घेऊन आता. याले काय सांगा आतापासून नाही का. हो बक्षीस भेटल्यावर मग समजून येईल. हो कायची धडपड होती आमची तर. अरे हो ते बरोबर आहे तुझ्या. गडबड म्हणजे आम्हाला गडबड याच्यासाठी आहे का? हे आपलं शिवला नाही का रे, फालकी मारा आहे ना ते. आता समजा आपण सामान घ्यायला गेलो तर याच्यातनी बी फालका मारा शक्यता आहे त्याची. म्हणून आम्ही कसं संघच आहोत त्याच्या. हो आता काल आम्ही खादोडीच्या घरी गेलो का नाही. हो संघच होतो. मी अंदा नाही घापल चिपल करा अजून काय सांगता येते याचं. म्हणून जरासं आम्ही संघच असतो त्याच्या. आता ते काय सांगा लागते का मग. तळ राखीन ते पाणी पिल्याशिवाय राहते का असं आहे ते. पण शिवल्याला अध्यक्ष करायला नव्हतं लागत याचं समजा. या लकी ड्रॉचं डिपार्टमेंट द्यायला नव्हतं पाहिजे. मग काय तर फालतू लेखाचं. हो आता पहा बरं आता किती पुढे पुढे करून राहिले ते. मग तेच म्हणून आम्ही पहिले तुमच्या डोक्यात आलं नाही. मग मी जर अध्यक्ष झालो असतं तर मग का किती लेखा म्हणलं. हो आज लेखा शिवल्यानं किती रुपये पैसे कमावले 5 जणांपासून. पण आता यायला ऐकला नाही तर मी कमावले असते ना. अरे हो पण आता तुम्ही त्यावेळेस नाही म्हणलं म्हणून राहू दिलं. नाही तर मी आता लई जोर लावला होता अध्यक्ष व्हायसाठी. हो पण तू म्हण नाही म्हणे बा. हो ना, पण असं वाटलं लेखाचं काय आहे याच्यात नाही फालतू डोकं दुखून. बरं मी देतो बाबाला आवाज, बसा तुम्ही 2 मिनिटं. हो बरं बरं. काय शिवलालच्या गाडीने चालले का मग? आता शिवलालच्या गाडीनं हो 5-6 जण आता बबण्यात ये आणि आपलं लक्ष्मण. आता लक्ष्मणच्या घरापाशी जाऊन बसतो. हो लक्ष्मण म्हणे मा घरापासूनच गाडी काढून चालली जाऊ म्हणे सगळेजण. झुमरे आहे, लायरी पाटील आहे. हे नाही का शांताराम भाऊ, देवदास भाऊ, हे ते यायला नाही बोलावलं का म्हणलं. यायला कुठं घेतं ते तर. मग तर सारा गोंधळ करायचा. हो चाणक्य माणूस आहे ते, त्याला दूरच ठेवा लागते याच्या. हो जोपर्यंत बक्षीस भेटत नाही तोपर्यंत. हो म्हणलं होतं मी शांतारामले, पण ते म्हणे राहू द्या जा म्हणे तुम्ही मोठ्या हातानं एरिया आता डिपार्टमेंट शिवलाल तिकडे आणि तुम्ही सांगा हा काय विषय आहे म्हणे. रात्रीच गोष्टी झाली ना. हो मग मी आता ठीक आहे आम्ही जातो मग. हो आता मग शिरामा मी हो लाईनी पाटील आहे. हो ना तेच आहेच म्हणा. हो पाहिजे फक्त जरासा लक्ष ठेवजा बरं त्याच्यावर. हो नाही तर याच्यात ते गाला पाडते ते पैशात नाही. हो पाहिजे बरोबर. आता किती लाख रुपये जमा झाले सगळे मग? 10 लाख रुपये खादोडीचे आणि 5 लाख रुपये हे आपले समजा गावातले 15 लाख रुपये आहे. आणि त्याच्यात एवढ्या वस्तू घेणार समजा 100 नग आहे. त्यातले 50 नग तर ते पानपुडे आणि ते बाकीचं आहे चिल्लर. आणि 50 नगात नाही आहे आपल्या शिलाई मशीन आहे समजा. चक्की कॅन्सल केली आता. चक्कीचं त्याला सांगितलं मी आटा चक्की बंद करावा. बरं केलं ते. नाही तर मग चक्की बसायचीच होईल तुमची नाही का. एक उदार आहे फिटायच्या. नाही बरं आहे ते. मग त्याच्या जागी मिक्सर केलं वाटते नाही का. हो ना वाचलं ना मी डबल खोडलेलं दिसलं तिथं. तेच म्हणलं मिक्सरात कसं पैसे कमी झाले ना. 8,000 चक्की आता मग मिक्सर 4,000चं असं झालं ना. असं कमी कमी करत आम्ही 15 लाखात बसवतो. आणि खादोडी म्हणे 2 लाख शिल्लक देऊ म्हणे लागले तर अजून. असं म्हणे ते. हो ना आपण बरंच का यावेळेस लई हिंमत लावली पण खादोडीनं. नाही तर आपल्या लोटे लई नालायक माणूस आहे ती. हो यावेळेस त्यानं कसं काय का पावला पण तुम्हाला. ते जीवावर आलं की काही करते माणूस. मरत होता ते भाजीनं मरत होता ते त्या दिवशी. मग काय तर त्याला अमरावतीत भरती केलं तर. मग रातोरात त्याचा कार्यक्रम झाला असता. पण ते वाचला म्हणून त्यानं काहीतरी कबूल केलं की नाही बरं रामपूरले मी काहीतरी देईन गुप्तदान. हो तर त्यानं 10 लाख रुपये त्याने बायकोला सांगितलं ना. मग बाई सांगे ना 10 लाख रुपये त्याची इच्छा आहे म्हणे. मग काय असं थोडी आहे की आपल्याला माहित नाही किती नालायक आहे म्हणून ते. पण ते त्याला घडली ना तशी असं आहे ना. हो ना मला नवल वाटेन ते खादोडी इतके पैसे कसा काय देते बा. तुमचा गेम तर नाही होईन बा फालतू असं मला वाटे ना. तसं नाही पाहिलं ना आम्ही त्याची परिस्थिती. दवाखान्यातून आलता ना अमरावतीहून. पुरा घायल झाला होता ना. मग काय तर वाचला ते म्हणून त्यानं हे कबूल केलं असं आहे ते. हो नाही तर देते का ते माहित नाही का. रुपयाने सोडत कोणाले. हो ठीक आहे मग दे बरं. मग श्रीरामला आवाज दे लवकर जा लागते. हो दे. म्हणजे आपल्या आधी आलं वाटते का. झालं का कधीला म्हणजे काय म्हणते लक्षण झालं का यायचं. गाडी चालली नाही वाटते शिवलाल भाऊजी अजून. काय नाही थांबले लोक आहेत नाही. मी हे 6:30 वाजता बसून आहे इथं. हो ना असं वाटलं लवकर निघाल लवकर आपलं काही बी जाणंच आहे की नाही. मग सटकन पटकन मोकळं ऐकत नाहीत लोक त्याचे. हो ना आता ते आंघोळीला गेला लक्ष्मण. हो त्या शिवल्याचं पाहुणे बरं जाय बरं ते काय त्याचं तर गाडीचं काय आहे काय नाही तर. हो 6:30 वाजता बसून गेला का. असं तुम्ही मग आमच्या आधी आला वाटते बा. आला कोणीच नाही आला का आम्ही झालो का. बरं मी देतो मग आवाज शिवलाल बोलले तुम्ही लक्ष बोलले करा म्हणा लवकर तयारी. हो अजून कोणी राहिला का मग अजून बाकी कोणी आहे का. बाकी नाही ना. बाकी काय रे घेतं कोणाले. सरपंचच तर म्हणे येऊ का म्हणे. मला नाही येऊ नका बा. काय काम नाही ना फालतू राहू दे ना. आपण चौघं कसं आपल्या गोष्टी आपल्या अजून अड्याला एखादा शब्द झाला तर काय करा. हे शिवल्या बबण्याला माहीतच आहे ना. आपण चौघं बस झालं. बाकी त्याने सांगितलं काही येऊ नका आम्ही करतो बरोबर.
बरं केलं मग तेही बरोबर आहे हो. जास्तीचे मग असले तर अजून काही आपलं कसं गोलमाल आहे, एक ताण दिसतं. हो ठीक आहे ठीक आहे, जाऊ द्या. हो जाती झुंबर बोला आले तोपर्यंत मी बसतो इथं. बरं मी काय म्हणतो, जरा इकडे अलीकडे जरा महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणलं, अलीकडे या. सांगा ना काय होतं, काय म्हणता म्हणलं, काय आहे गडबड? नाही कसं आहे, आता आपण चाललो आता समजा वाहन आणण्यासाठी, तर म्हणलं कसं करायचं आपल्याला. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आता हे समजा डाऊन पेमेंट भरायचं आहे. हा तर 1-1 लाख 1.25 लाख रुपये भरा लागल. तर म्हणलं ते कोणाच्या नावानं करावं, कसं करावं. हा हो तर आमचं आमचं असं म्हणणं आलं की बा तुम्हाला समजा आता 4 व्हीलर आहे, तर तुम्ही त्याच्या नावानं म्हणजे तुमच्याच नावानं डाऊन पेमेंट भरून टाका. हो म्हणजे टेन्शनचं काम नाही. अजून मग कागदपत्राचा खर्च नावानं करा, असं करा. हा सगळं ओके होऊन जाते. हा मी समजा छोटा हत्तीचं करतो, झुंबर बुलेटचं करते, आणि हे ॲटोचा करते मग शिराम. हा म्हणजे टेन्शनचं काम नाही. हा हो, असं असं आपण लक्ष म्हणजे डोक्यात घालून देऊ. पण ते कसं काय करावं, लोक म्हणजे तुम्हीच कसं काय केलं वा, हो तुम्हाला कसं माहिती तुमच्या नावावर कसं काय करू राहिले. ते म्हणा तुम्हाला काय करावं लागते, मग का एका जणाच्या नावाने इतकी वस्तू घेत असते का. हा इन्कम टॅक्सची झाड नाही बोलणार का त्याच्या घरी. मग हो म्हणा अलग अलग लोकांच्या नावानं केलं म्हणा, ज्याला निघन त्याला आपण करून देऊ म्हणा. का आम्ही का घेतलं का म्हणा ते, नाही तुझ्या नावानं कर म्हणा. मग तुला लय वाटत असेल तर पुढचा जर म्हणत असेल कोणी तर होईल का. पण काही समजा काही अडचण नाही ना पुढे. मग समजा आपण जर आपल्या नावानं डाऊन पेमेंट भरलं आणि बाकीचं पुढचं काही म्हणजे अंगावर तर नाही ना काही. काही अडचण येत नाही ना, कायची अडचण येणार आहे. मग हो आता डाऊन पेमेंट ते आपल्या याच्यातून वर्गणीतून, आणि पुढचं पेमेंट आपल्या खातोड्यापासून झालं. काय रविवारी देऊन द्यायचे पैसे, आणि शोरूमवाल्याला मग काय करायचं. हा असं करायचं ते. बरं मग तसं करू नये का. हो मग तुम्ही लक्ष्मण भोले बरोबर सांगा मग. हो तोपर्यंत मी शिवलाल भोले बोलवणार तो. तोपर्यंत याची कारा करा तुम्ही बरोबर. लक्ष्मणच्या बरोबर सांगून द्या, म्हणजे कागदपत्र आपल्या सगळं घ्यायला का, मग आधार कार्ड हे ते काही. ना मग तेच म्हणलं, आमचे तर संघच आहेत. हो आधार कार्ड आहे, ओळखपत्र आहे, आणि अजून काय पाहिजे आपल्याला. एखादं हे घेऊन घ्या आपलं इलेक्ट्रिक बिल, असं तसं रेशन कार्ड, ओळखीचा पत्ता. झालं 2-4 कागद संघ असले की झालं काम. बरोबर ठीक आहे ना, मग मी शिवलाल भोले आवाज देतो, ते कागद घेऊन येतो. चला पाटील हो तुम्ही जा तुमच्या घरी, तुमचे कागद घेऊन येतो जरा. जा मग या लवकर, पॅन कार्ड हे ते सगळं सगळं घेऊन येते. जा लवकर. शिवलाल भाऊ चला, हो झालं नाही का म्हणलं, चला लवकर. शिवलाल भाऊ यायला झोपाय नाही वाटते नाही का. हो ना हे 4 जण तर असे मागं लागले ना, कायच करावं. यायला वाटते बक्षीस यायलाच भेटून राहिलं तसं काय. अरे थांबा ना बा, अजून कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही. लकडरा होती नाही हो, ते खादुड्या देते नाही दे. सरी धड 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 सुरू आहे जिकडे तिकडे. अरे काय रे काय म्हणलं काय आहे. काय रे या झालंच नाही का. चला बा काढा गाडी लवकर. मग आता खैर उडायच्या 6 वाजतापासून तयारीत आहे. हा आता मला म्हणे जाय म्हणे बोलवणार म्हणे. हा झालं ना 7 वाजे ना, आता चला लवकर. अरे 9:30 वाजेलो, कोणतं शोरूम नाही उघडत ना. इतक्या लवकर जाऊन काय करता. 1-1.5 घंटे तिथं पोहोचतो आपण. इतकी गडबड काय. काय सांगायले, रातभर झोप नाही आला म्हणे. मग काय तर काही बुलेट येते बा घरी काही येते. अरे हो ना, आपण कसं आहे लवकर गेलं बरं राहते. हा काय आता उशीर मग तिथे अजून गर्दी असते. हा एक तर आता गणपती उत्सव असल्यामुळे कसं आहे, हा लोकांची खरीदारी जास्त असते ना. ना बस झालं चाय घेतला आता. बस 2 मिनिटात तयार केली, आलोच मी. हो गाडी घेऊन येतो तुम्ही लक्ष्मणच्या घरापाशी. हो पुढे आलोच मी 10 मिनिटात. लवकर हा, हो पटकन गेलो पाहिजे. 9 लिटर झालं पाहिजे बिलकुल. हा या मग. अरे या किती उशीर करता हो, पावर तक बसलात ना बा. 6 वाजतापासून इथे जायते. काय झालं आता सगळं, आता काही अडचण नाही ना म्हणतात नाही. डिझेल पाणी येते सगळं ओके. सगळं काहीच टेन्शन नाही. बस लोड नका घेत जाऊ तुम्ही, टाकी फुल असते आपली. मग काय आता पैसाच पैसा आहे ना आपल्या पैसे. बरं बाकी काही अडचण आता काय. मग आता चालतं डायरेक्ट आता शोरूमवर. हा हो बस ॲटो गिटो सगळं बिलकुल. हा 5 ॲटम घेऊन येऊ आता, हे मोठे मोठे, आणि बाकीचं मग नंतर पाहू. आहे का लक्षण भाऊ. हा ठरल्याप्रमाणे. हो ना आता तेच म्हणलं, आता विषय झाला आमचा की म्हणे आता कंदिलाबाजीनं असं म्हटलं की बा आता म्हणे हे डाऊन पेमेंट कोणाच्या नावानं भरा. याचा जरा पेचच पडला होता. आता हे चौघं म्हणतात बा आपल्या नावाने एक एक करून टाकू म्हणे. एखादं समजा कोणाच्याही समजा हो असं असा विचार चालू होता बा द्यायचा. 5 आता समजा ॲटम 5 जणांच्या नावानं करून टाकू. बापाले का मनासारखं झालं माहित नाही का. बरं झालं बा, याच्याच नावानं करायला पडते. बरं चालते ना मग, तसं काही अडचण नाही तर मग तुम्ही माझा आपल्या नावावर केलं चालते. हा हो आपल्या दोघांच्या आमच्या बाबांच्या असं काही विषय नाही. तरी वाटलंच मध्ये नाही का. हो नाही तसं नाही करू बाबू. ते काय करू, आम्ही 4 जण आहोत समजा. हो 4च्या नावाने एक, आणि एखादं समजा ॲटम मग समजा पाहू ना मग कोणाच्या तिथं. आता 1 लक्ष्मणच्या नावानं. हा तुम्ही राहू द्या, तुम्ही नको फसकटात पडू जास्त नाही का. नाही लक्ष्मण चला मग आता कागदपत्र हे ते आम्ही सगळ्यांना गेलाय, काही विषय नाही. हा हो चला मग आता गाडी काढा चला मग. आले का. हो तेच म्हणलं, काय इकडे तिकडे पाहत नको बसू. पटपट आपल्याला घेणं आहे. आता ॲटोचं पाहू नाही तर मग महिंद्राचा ॲटो पाहू एखादा. हो टेन्शनचं काम नाही. हा एक 4-5 ॲटम घेणं आहे ना आपल्याला मोठे मोठे. तर मग आता हे आपलं 5 लाख आहे आपल्यापाशी लक्ष्मणराव तुमच्याजवळ. तर आता बाकी मग हे द्यायचे किती. हा डाऊन पेमेंट भरता किती या 5 ॲटमचे. ते कसं आपल्याला कसं मोठी ॲटम आहे 2, आपलं टाटा एस आणि 4 व्हीलर त्यासाठी 1.5 लाख रुपये, म्हणजे 3 लाख तिथे गेले. आणि 1 लाख रुपये ॲटोसाठी समजा 3 व्हीलरसाठी. हा हो गेले 4 लाख समजा. 75,000 बुलेटसाठी आणि 25,000 लुनासाठी. झालं काम आपलं 5,000 5 लाखात नाही आपलं बरोबर ओके होऊन जाते मग. जमलं मग काही टेन्शन नाही मग. हो तर पण मी काय म्हणतो, जरासं ॲटो गिटोचा अनुभव आहे आपला मामा लुटेरेले. हो त्याला विचारपूस करून घेते माणूस. हा कोणता घ्यावं काय घ्यावं, आणि बाकीचे बी ॲटम आता कोणत्या कंपनीची घ्यावं. हा गाडी 4 व्हीलर बसते नाही बसत आपल्या बजेटात. हा कोणती घ्यायची बा. ते हो कडे त्याच्याजवळ ॲटो गिटो असते पण नाही का. हो चालूच असते बदल करणं. पाहिजे फोन लावून मग. हा हो फोन लाव त्याला लुटेरेले. हो म्हणा कसं काय म्हणा, कोणती घ्यावं काय घ्यावं विचारपूस कर बरं. हो लाव त्याला फोन, आणि मग आपलं धडधड घेऊन टाकू मग. बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे पाहू मग. आता हे झालं की मग ॲटोचं ओके करून टाकू. ॲटो झाला की मग पुढचं पाहू एक हो ठीक आहे मग फोन लावतो मी, विचारता येईल. अरे नाही ना साळू डोकं बिलकुल माय
बाबा फ्रेशच झालं. हो जेपासून ते गेलेत ना टेन्शनच नाही. म्हणून तर आज जरासं मला टाइम भेटला तुम्हाला. मला चला या भेटून आता. चांगलं काम केलं बा तुम्ही. सासरे बॉल त्याच्या घरी रवाना केलं, विषय मोकळा केला. हो ना, मग आता चाबीच तशी फिरवा लागते ना. मग काय तर अशी चाबी फिरवली की 6 महिने ती आता घरही सोडत नाही, सांगतो तुम्हाला. हो, त्याला वाटते नाही लेकाचा अचानक कोणी कब्जा कराव. हो, काहून की लय अपघाती पडेल आता, ते घर सोडूनच नाही राहिला. कोणाचा फोन? 1 मिनिट, 1 मिनिट. काय म्हणते शिवलाल टोगोटे लकी ड्रॉ प्रकरण दिसते मला. हां हॅलो, हां हां हां, बोला 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 शिवलालजी टोयगोटे. नमस्कार नमस्कार. काय चालू आहे? काय गडबड काय म्हणलं? आहे का वेळ? 2 मिनिटं वेळ आहे का म्हणलं? काही नाही बोला ना, रिकामच आता इंका चिमणराव आम्ही इथंच बसू ना. बोला ना बोला. असं असं बरं झालं. मग ते थोडंसं विचारायचं होतं तुम्हाला. आम्ही आलो होतो आता. कसं आहे, 4 व्हीलर घ्यायची आहे, अजून ते आपलं बुलेट आपलं याटो गिटो घ्यायचा होता. म्हणलं तुम्हाला विचारपूस करा जरासं, कोणतं घ्यावं, काय घ्या, कोणत्या कंपनीचं घ्यावं बा. म्हणून लावला होता फोन. लुना गिना बुलेट येते. जमती वाटती ऑटोचं लुनाचं नाही का आपलं. हो ना, 1.5 लाख दिले ना आपण. बरं बरं बरं, तर एक काम करा ना तुम्ही. हे बा ऑटोचं म्हणसान का नाही, महिंद्रा बजाज आपल्या जे कंपन्या इंडियन कंपन्या हो याच्या उचला तुम्ही. आणि आपलं बाकीचं बुलेट, रॉयल एनफिल्डची, लुना बी आपली TVSची म्हणा. हो, इंडियन कंपन्या जे जे आहेत हो, टाटाची कार घ्या तुम्ही. हो, याटो बी समजा मोठा दे छोटा ती टाटा एसच घ्या. कारण की कसं आहे, आपल्या जे देशातल्या स्वदेशी कंपन्या आहे हो याला आपल्याला म्हणजे बळावा द्यावा लागो ना. हो, नाही तर मग टॅरिफ लावते बरं. हो, 50% 100%. हो, आपल्याला कसा सपोर्ट प्रत्येक माणसापासून भेटला पाहिजे तर आपलं टिकन. नाही तर मग तिकडे आपले गचाड दाबायला तयार असावं आम्ही. ना त्या टॅरिफने मोठं पागल करून टाकलं ना. हो ना हो ना, त्याला तर अद्दल घडवाच लागते हो. पण बाकी तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे नाही का. आपल्या देशातल्या कोणत्या वस्तू असो ते घ्यायच्या नाही का, म्हणजे टेन्शनचं काम नाही. बस तेवढं करा फक्त. बाकी आपल्या देशातल्या लोकांना दुसरं नाही केलं चालते. फक्त स्वदेशी खरेदी करा. हो, सऱ्याचा बाप बनतो आपण. मग लोकसंख्या किती आपली, टॅलेंट आपल्या देशात, टेक्नॉलॉजी, मग सऱ्याचा बाप बनतो आपण. फक्त आपल्याला एकच काम करावं लागते, स्वदेशी खरेदी करावं लागते. हो, बाकी मग कोणी चवणे करत नाही आपल्या पुढे. हो, लाव म्हणा किती लावतं टॅरिफ तो. देऊ का दन का आम्ही काही कमजोर नाही, समजलं का. हो ना, तात्या जरा अगोपणा करू राहिला. हो, जाऊ द्या. पण दिसते तुमच्यासारखा. हो, म्हणून जरा लोकांना वाटते बा हे याचा कोणी नातेवाईकच होय का. तुमच्यासारखा दिसते ती बी. होते जरासं साम्य कुठं कुठं. आता ते कोण मी कोण, मग काय ते तात्या मी मामा, मग काय हो, जाऊ द्या. त्याचं आपल्याला काही घेणं नाही. आपलं आपण पाव फक्त. हो, ती त्याच्या पद्धतीनं काय करायचं ते करत बसन. आपण आपल्या पद्धतीनं करा. हो, स्वदेशी खरेदी करा आणि आपल्या देशाला महासत्ता बनवा. हा चला ठीक आहे, ठेवतो फोन. ओके. हो, जास्त काही बोलायला पुरत नाही, तिथं बाकीचे असतील ना. बरं, ठेवा. या म्हटलं. घ्या, बघून घ्या कोणती गाडी पाहिजे, काय पाहिजे. या. TVSची आहे ना. काही विषय नाही. TVSचं शोरूम आहे ना. आणि बाकी हिरोचं नाही का. बाकी तर आपल्याला काही दुसऱ्या कंपन्या घेणं नाही. बजाज गिजाजचं पाहू, अजून महिंद्राचं पाहून, बाकी टाटाचं पाहू. चला ठीक आहे. मग आता तर हे लुना घ्यायची होती आम्हाला. हो, तर कसं काय आहे ते बाकीचं तुम्ही आता समजा ते काय असते पॉम्पलेट आहे ते दाखवून द्या. काही चहा पाणी हे ते काही असेल ना, काही विषय आहे का नाही म्हणलं. आम्ही तर किती जण आले रे बा साध्या लुनासाठी. हो ना, 1 2 3 4 5 6 बाबा. ते एक मागा वाटते 7 बाबा. सांगा आता. हो आहे ना. बघून घ्या तुम्ही तोपर्यंत गाड्या वगैरे. बोलाव तुम्ही. हो, आतमध्ये या, बसून घ्या. हो, पण कमीत कमी पाणी विचारत जा ना भाऊ. हो, आल्याबरोबर माणसाला थकून येते, गरमीतून येते. तर म्हटलं पाणी गिनी घेऊन या पहिले, नंतर बघू काय तर. आता एक लुना घेऊन राहिले हे. आणि पाणी चहा निरा ढोबंदारीचा वाटते काम नाही का. हो, बरं कोण राहिलं म्हणलं हे. एका लुनासाठी इतके जण म्हणलं जरासं कसं नवलच वाटून राहिलं. अरे का मजा का करायला आलो का बाबा. आता हे बा लकी ड्रॉसाठी सामान घेणं सुरू आहे ना. मग आता 4 व्हीलर बुकिंग झाली, बुलेट बुकिंग झाली, ऑटो झाला, मग टाटा येत झाला. आता हेच राहिलं शेवटचा आयटम आमचा. चला पाणी गिनी आणा, दाखवून द्या काय आयटम याचं. अच्छा, लकी ड्रॉसाठी आहे का. तेच मला वाटलं बा इतके जण एका याच्यासाठी. ठीक आहे काही हरकत नाही. सर्व याचं मी पॉम्पलेट आणतो, सगळी माहिती देतो. पाणी वगैरे देतो. या अंदर या. या. चला शिवाय भाऊ घ्या, उरकतं घ्या म्हणला आता. हो, सगळं झालं आता. त्याने सांगितलं बरं म्हटलं हे बा आपले लुना लवकर संध्याकाळपर्यंत आली पाहिजे म्हणून सांगा द्यायला. तेच मला खरेदी केलं. हो, ते काय करायचं ते करून घ्या. आम्ही डाऊन पेमेंट भरून टाकू आणि गाडी घेऊन जाऊ म्हटलं. बाकीचं पेमेंट आम्ही तुम्हाला समजा सगळ्यालाच तसंच सांगितलं आम्ही. रविवारी भेटून जाईल सगळ्याला. हो, तेच म्हटलं. ते चालते ना. हो, डाऊन पेमेंट भरून टाकायचं, बाकीचं मग रविवारी चालते. हो, आमचा माणूस पाठवून देऊ ना तिथं, काही हरकत नाही. चला मग काही हरकत नाही. चला मग आता चहा कॉफी घेऊ, नंतर मग आपलं हे भाऊ.
आले का म्हटलं? काय मी म्हणत होती ते लकी ड्रॉचं काही माहित पडलं म्हणलं, काय काही आहे काय आहे तर काही फोन लावला लाईनी जवळ काय आहे काय नाही तर. रविवार जाईन ते लकी ड्रॉ 4 नंतर आहे वाटते बहुतेक. हो तर रविवारचा दिवस दिलेला आहे त्यानं. व्हॉट्सअपवर मेसेज आला लक्ष्मण टाकला. हो तर आता रविवार जा लागेल आपल्याला. हो म्हणा, पण आपल्याला मग ऑटोचं मग नक्की आहे ना. हो तुम्ही 1 लाख रुपये दिले ते तर म्हणलं त्याचं काही म्हणजे विचारला होता शिवलाल भोले कसं काय बाबा, नाही तर मग असं हुकवाक नाही झालं पाहिजे. नाही 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 असं कसं काय 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 त्याला काय दणके खायचे आहे का म्हणलं. मग त्या दिवशी सोयाबीन विकून पैसे दिले आणि त्याला मार्केटमध्ये. मग हा ते 5 जण फिट आहेत त्याच्यानं काही टेन्शन नाही आहे. हो तू काही काळजी करू नको त्याची. हो ते तर आहेच म्हणा, पण भुलले गेले असं कदाचित आठवण करून द्या त्याला. म्हणलं ऑटोच्या जागी दुसरं जर भेटत असेल तर ते पहा. नसते भानगडीचीच पै आहे ना. ऑटो जर तुम्ही घेतला तर विनाकारण मग आता मोठ्या जवळ द्याव का मंदवायला द्याव. हा आता तुम्ही तर काही चालवसानच नाही की नाही, तुम्ही म्हणा त्याला देतो म्हणता ना. बरं बरं पाहतो ना मग विचारून दे ना. हो जर म्हटलं बा आता ऑटोच्या जागी दुसरं तर दुसरं, नाही तर मग नाहीला जर तो घ्यास लागेल. आपण पहिली ऑटो म्हणलं द्यायले. हो पाहता ते पुढचं पुढे अजून त्याचं सामानही आलं का नाही आलं तेही समजते नाही का. ऑटो नाही करून देणं होते. बरं पाहतो लावून. तरी नांदच नाही करा ना बा तुमचा. शिवलाल बघून म्हणा हात जोडा. मग काय तर वाटी नाही ना आम्हाला गंमत वाटी. हो आम्हाला वाटलं लकी ड्रॉ होणच नाही. मग इतकं मोठं सामान आल्यावर आता त्याला म्हणलं आम्हाला वाटलं मावलंच आहे बाकी. पहिले भरोसाच नाही वाटे आम्हाला. हो पण बाकी नांदच नाही करा तुमचा. हो पण आता संत्या म्हणते लगा आपल्याला 4 व्हीलर लागाव. हो रोज आपलं सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावून राहिलं ती. हो एक त्यानं मोठा चांगला महागवाला पुढा आणला. हो रोजच जाते बा. ते काय नशिबाचा खेळ आहे बा आता. हो नाही का बा भानू, आता कोणाला लागन काय लागन ते काय सांगता येते. शेवटी आता रविवारी समजूनच आता काय होते काय नाही तर. ते तर होईनच म्हणा, ज्याला लागायचं त्याला लागन. हो बरं चला येऊ का मग आम्ही. हो ठीक आहे चल भानू मग चल लवकर. हो पाहून घेऊ का मग. शिवल्या बीजा माहोल केला का नाही का. हो ना गाड्या हे ते पाहून लोक धप झाले तर नाही. शिवलाल भूस करून राहील तुले. हो पण काय होईल म्हणलं पुढे. हे कसं काय होईल म्हणलं याचं. पैसे डाऊन पेमेंट भरलं बाकीचं पुढचं कसं काय देईल खादोडे. त्याचा आपल्याला काय लोड आहे. खादोडी येऊ नाही येऊ 100% येणंच नाही म्हणा. आलाही नाही पाहिजे. हो ते जर नाही आला तर आपले पैसे बचावले समजा. हो आपल्यापर्यंत शेक लागत नाही, नाही तर मग आपल्या पैशाला शेक लागते. हो म्हणून म्हणलं पाहू ना आता काय होते पुढे पुढे समजतेच आपल्याला. हो मग काय तर डाऊन पेमेंट यायनं भरेला नाही यायच्या नावानं. हो पुरी दडपून बसेला यायले. हो यायलेच भर नाही पाय ना तू. हो चांगला दांगडो होणार आहे. एक तर आता ते हॉटेल मामा लुटरी त्याला सांभाळायला लागेल आपल्याला. ते पाहिजे बा ते दोघं लय बरं खतरनाक आहे बरं. हो नाही ते बा गाव सोडायचे पहिने आले पाहिजे आपल्या ना. होते सगळं बरोबर होते. तू टेन्शन नको घेऊ. फक्त हे लकी ड्रॉ होणेच नाही आहे पाहिजे तू 100% सांगतो. आणि पुढचं काही होतही नाही. लकी ड्रॉच नाही झाला तर आपला विषयच नाही पुढे. काही लोड घेऊ नको. हो चाल जरासं पाहून अजून आपण मंडळाले काय तर कोण कोण आहे काय पाहून राहिले. चल हॅलो भुजंगराव बोलतो म्हणलं. काय म्हणते शिवलाल भाऊ, कुठं घाला लकी ड्रॉ. हाय किती नड्ड्यात जोर आहे. फोनवर बोलू राहिलं का लाऊड स्पीकरवर बोलू राहिलं. आराम बोला ना जराशे. इथं काय माणसं नसतील का. काय होतं सांगा काय म्हणता. काही नाही ते मेसेज पाहिला. ते काय लकी ड्रॉ रविवारी ठरवला म्हणतात 7 तारखेला. हो तर म्हणलं काय साहित्य गीत पाहिजे म्हणलं जरा आपलं. हो ऑटोचं पक्का आहे ना आपलं. याचाही मोठा घोर झाला नाही का. याचे पैसे वापस द्यावं का लेकाची. हो नाही लेकाची द्यावं नाही वाटत नाही का. एक खेप जवळ आल्यावर द्यावं नाही. नाही तसं काहीच नाही. तुम्ही फक्त सध्या विषय काढू नका. तुमची चिठ्ठी निघणं आहे म्हणजे आहे 100% बोललो मी तुमच्या संग. आता काय पैसे कायसाठी घेतले असं ना. काही लोड नाही. ऑटो पक्का आहे तुमचा. हो का बरं बरं. मग आता समजा साहित्य काही येऊन राहिलं मग. आलं सगळं 5 आयटम तर मोठमोठे आले बी. मग काय तर पोहोचल्या म्हणजे सगळ्या गाड्या गिड्या. आता मीच तर ते पाल चाललो. पण आम्ही पुढे आलो गाड्या मागून आल्या. ठीक आहे मग. बाकी काय अडचण नाही. हो तुम्ही काही लोड घेऊ नका आता. आता याचंच भेव होतं मला नाही का. हो येते का नाही सामान. बरं ठीक आहे मग. फक्त मी काय म्हणतो एक होईल का आपलं काम लेखाचं. ऑटोच्या जागी कोणता दुसरा आयटम जमन का आपल्याला समजा. म्हणजे 4 व्हीलर म्हणा किंवा बुलेट म्हणा दुसरं. काहीच नका सांगू आता. अजून मग कसं हुकवाक होऊन जाईन ते. हो ठेवा तुम्ही आता. जास्त विषय काढू नका. आता रविवारी पाहू काय होत्या. ठीक आहे. हो ठेवा मग. आले का देणके बक्षीस 5 आणि घेणारे 8 कसं करशील म्हणलं हे. काही नाही ना करू ना काय करायचं ते वेळेवर पाहता येते. हो चल तू चल पाहून येऊ काय आहे ते चल. भैयाले म्हणते माहोल हा ड्रे 4 व्हीलर ऑटो बुलेट जलवा. लक्ष्मण भाऊ अध्यक्ष बाकी मालणार राहिल्या लकी ड्रॉ मध्ये आले. त्या भाभी तर हे बुलेटवर बसलं ना स्टँड खराब पडते का. अबे लगा कशा याच्यावर नको बसू ना. खाली उतर ना त्याच्यावर बसून गोष्टी सांगू राहिला तू. आताच नवीन साहित्य आलं याच्यावर बसत असते का. बाबा झुमऱ्या बाबा तसं काय तुझी होय का बुलेट. काय बोलून राहिला का. ज्याची निघत ते म्हण. तू काय म्हणून राहिला म्हणलं मला. राहू दे बस दे 2 मिनिटं बसलो तर योग असले तर माझ्या नावा निघत. आता काय करा शिवल्या नाही का अशा वैकूयाचं झुमऱ्याचं. हो ना ते कंदील उडावी तिथं छोट्या हत्ती पैसे उभा आहे ना बिलकुल. हो ना मा भिंद कायच करा.
हो ना त्याला झोपाय नाही आता. हो मग आता तेच लक्ष ठेवते एवढ्या सामानावर आपल्याला ठेवायचं काम नाही. अरे हो ना ते तर बरोबर आहे लेका काशीनाथ, पण ते नवी गाडी आहे कोणाची भेटू कोणाला भेटू? तसं बसत असते का त्याच्यावर? स्टँड खराब होते ना तिला का? उतर खाली उतर. हो ना शिवलाल भाऊ, का मी का कायम बसायला आलो का? काही आपलं उतरतो, फक्त बसून पाहिलं म्या. पाय आता हे पोरग का नाही मागं गाडीला काय करू तू काय करू राहिला संध्या? पाहिजे जरा क्रेस ग्रेस नको पाडू गाडीले. आता नवी गाडी आहे म्हणजे कोणाच्या तकदीरात आहे कोणाच्या नाही. मगापासून त्याच्यावर बसतं याच्यावर बसतं असा वळ रेच्यावर. पाहिजे जरा खुचीन पण नको करू. काय लाद्या कधी लाभली कुठं काय केलं बाबा? काहीच तर नाही केलं लाद्या. म्या का गोत्यानं लेच्या पाहिल्या काय काही बोलता लाद्या? फक्त पाहू लागलो बा कशी असते गाडी काय आहे. काय बा याचा मोठा तापोळा आहे. बस करा रे बा कधी लाभूजी राहू दे काही नाही कर राहू दे बा संतोष. काही वस्तूले कोणी हात नको घालू. हो झाकून ठेवा लागेल हे बा. लोक तर अर्ध्या खराब करायचे रविवार लोक. ना मला तेच वाटते आल्या त्याच्यावर कवरा टाकून द्यायला पुढले असते. मग काय लोक का नाही गाठ्याच्या हातावर काही बी आपल्याला लावते. जाऊ दे आता काही विषय नाही. पण जमला ना दे भाऊ. बरं आहे ना ॲटम किटम चांगला आहेत ना कंपनीचे बरोबर आहे ना? मस्त मस्त एक नंबर. हो पण ते पैशाचं बजेट कसं काय म्हणलं? हो किती दिले काय राहिलं कसं काय? आता हे 5 लाख जमा होते का नाही? हो त्याच्यातून आपण समजा डाऊन पेमेंट भरलं. काही गाड्याचं 1 लाख काही 1.25 लाख, बुलेटचं समजा 75,000 असं करून आपण 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे सध्या. पुढच्या आता जे भेटन त्याच्यातून बाकीचं उर्वरित रक्कम त्याला सांगितलं आम्ही की रविवारी बा ज्या दिवशी लकी ड्रॉ आहे त्या दिवशी तुमचे माणसं पाठवा. बाकीचं पेमेंट आम्ही कॅशमध्ये करून टाकू. विषय मोकळा. चला बरं झालं मग आता नाही का? हो चला म्हणलं हे साहित्य कसं आपण म्हणजे कवरा टाकून देऊ याच्यावर म्हणजे टेन्शनचं काम राहत नाही. हो चला आता. बरं झालं बरं का मी ते सोडा. तर उतर बा उतर लवकर खाली उतर लवकर. फालतू तुला खराब करून राहिला बा नावर आहे ना गाडी. उतर रे. आता काय म्हणते शिवलाल टोयगोटे? कॅन्सल तर नाही झाला म्हणा. हॅलो बोला बोला टोयगोटे. काय होतं? काही नाही तुम्ही काल फोन नव्हता केला का? हो तारखेचं तर आपलं तारखेचं निश्चित झालं म्हटलं 7 तारीख. हो रविवारले 4 नंतर. हो कार्यक्रमाचं आयोजन आहे. भव्य दिव्य कार्यक्रम आहे आपला लकी ड्रॉचा. येऊन जा म्हणलं. हो काही टेन्शनचं काम नाही. कमीत कमी तारीख तरी नक्की झाली नाही का? हो ना मी आता म्हणलं काय पाण्यातच देवळा वाटते. बरं ठीक आहे. मग आता काय साहित्य गीत्य मग काय काही येऊन राहिलं कधी काय आहे ते? आलं ना साहित्य आलंय तरी. मग काय अर्ध जास्त साहित्य आलेलं आहे. मग काय आता 4 व्हीलर आलेली आहे छोटा हत्ती आहे ते सगळं आलं आता. बस बाकी आता बस रविवारची वाट आहे आता काही विषय नाही. बापरे आलंय म्हणते साहित्य नाही का? हो ना मी आता म्हणलं काही कठीणच दिसते यायचा डोंगा डुबते का काय होते असं आलं समजा नाही. हो का? पण एक मला विचारायचं होतं लेकाचं म्हणलं तुम्हाला ते कोण 10 लाख दिले म्हणते. हो ते कोण आहे हो दानशूर ते? हो म्हणजे त्याच्याच्यानं एवढा कार्यक्रम तुम्ही करू राहिले. हो त्याचं नाव राहायचं मला समजू द्या ना कोण होय कमीत कमी. म्हणजे लय माणूस चांगला वाटून राहिला मुली. नाव जर सांगितलं तर बस आता 1 लाख रुपये वापस मागते. अरे नाव सांगायचं असतं तर मग आता लोक आम्ही त्याच्यावर याच्यावर लिहिलं नसतं का? मग हो त्याचं गुप्तदान आहे ते पुढच्या माणसाचं. ते म्हणतात की आपलं नाव कळलं नाही पाहिजे कुणाले. असं आहे ते म्हणून नाही सांगता येत ते. तुम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. तुम्ही तुमच्या बक्षिसाची मतलब ठेवा. ते तर आहेच म्हणा. पण तुम्हाला मी 1 लाख रुपये दिलेले आहे ना त्याच्यानुसार मला बक्षीस भेटू दे जा. नाही तर मग तिथं असं झालं बुवा अंतच झालं बुवा हातावरे नका करू. नाही तर 1 लाख रुपये आपण वापस मागी ना. तेच म्हणलं. नाही तसं काहीच होत नाही. लकी ड्रॉस होत नाही ना. तसं काहीच होत नाही. तुम्हाला जे आता आपण कबूल केलेलं आहे हो ते भेटणार आहे. हो बाकी जास्त त्या विषयावर काही बोलू नका. आजूबाजून लोक असते म्हणून म्हणलं. हो आता आम्ही कसं पाहासाठी आलो होतो. हो आता सगळं साहित्य आलेलं आहे. लोक इथंच आहे म्हणून म्हणलं कसं मी तुम्हाला फोन लावला की आता काळजी करू नका साहित्य आलेलं आहे. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही ना. हो ठीक आहे येतो मग रविवारी येतो मी. हो काही वांधा नाही. जेवढं पण कधी पाहिजे नाही का? हो साहित्य आलं बिलकुल असं म्हणजे माहोलच वाटून राहिला. काय मी काय म्हणतो आता समजा नावाने आपल्या असल्यासारखे आहे ना. आता काही टेन्शनच नाही राहिलं नाही का? फक्त शिवलालले तेवढं पाहिजे बा म्हणा. चिठ्ठ्यातनी घोर नाही झाला पाहिजे. हो नाही तर आता सगळं आता आपण करून बसलो सगळं झालं. ऐन वक्तात नाही निघा दुसऱ्याची चिठ्ठी लागायची. कसं काय होणार आहे? 1 लाख रुपये कायचे दिले आपण शिवलाले मग? तेव्हा येऊ राहिलं म्हणलं तेव्हा 2 जण येऊ राहिले. अरे शिवलाल अरे इकडे म्हणलं इकडे. आता काय म्हणतात भाव हे दिवसभर तंग झालं ना म्हणा. आता आलं ना गाड्या आल्या सगळं आलं. अरे हो आलो चल काय म्हणते चल. म्हणलं आता काय गडबड आहे तुमची? झाली ना आता बस झाली ना गडबड. नावानं सहित केलं ना तुम्ही. डाउनलोड पेमेंट आहे तुमच्या नावानं केलं ना बाबा. आता काय गडबड आहे अजून? गडबड खायची तुम्ही फक्त गडबड नका करू आता. हो आमच्या नावानं आहे सगळं पद्धतशीर आहे सगळं आहे. हो पण आता ज्यावेळेस चिठ्ठ्या तुम्ही काढता त्यावेळेस म्हणलं नाही दुसऱ्याला चिठ्ठी नाही का? जरा बा आता कसं पाहिजे म्हणलं तुम्ही. आता मलाच तर पेच पडला तर कोणाची चिठ्ठी काढावतं. हो ना तिकडे हॉटेल्या बी आहेच आता बंदूक घेऊन. हो तिकडून मामा लुटरे म्हणलं तर बस जीवच घेते. हो ना मग आता कायसाठी मग आता एवढं मोठं आपण करून राहिलो. मग काय मजा का चालू आहे का आतापर्यंतच्या? नाही हे बा तुला सांगू राहिलो मी. हो मजाकचा विषय नाही बरं. विषय गंभीर आहे सांगू राहिलो. असे ना विषय किती काही गंभीर असो शिवलाल खंबीर आहे. हो ना तुम्ही टेन्शन नका घेऊ. आलं ना तुमचं झालं ना पक्क झाल्यासारखं आहे ना. याच्यात काय घोळगाळ होणार आहे आता? काय म्हणजे चिठ्ठ्या कशा काढसा आणि आमचेच नाव कशी येईन बा म्हणजे कसं काय आहे काय तुमचं त्याच्यात तंत्र काय? मग कोण काढणार आहे? आमचं पंचमंडळ आहे की नाही. मग लक्ष्मण अध्यक्ष आहे मंडळाचा. पण आता माझ्याकडे लकी ड्रॉचं सगळं कार्यभार माझ्याकडे आहे ना. मग पहिल्या 5 चिठ्ठ्या मी काढणार आहोत. दुसऱ्या 5 चिठ्ठ्या लक्ष्मण आणि तिसऱ्या सरपंच नंतर देवीदास नंतर सरपंच. अशा 25 चिठ्ठ्या आम्ही काढणार आहोत. बाकीच्या मग एका जणाले पुरे नाव जाहीर. मग बाकी उरले सुरले 75 बक्षीस.
असं पाहिजे मग जमलं मग काही वांधा नाही हा हो फक्त आमचे नंबर गिंबर हे ते सगळं बरोबर ओके आहे ना आता काही विषय नाही ना नाही तर बस बा हुकवाक व्हायचा एखादा नंबर हा याचं त्याला त्याचं याले हा घरावर गोटी म्हणा सगळं भेटते थांबा तुम्ही जराशे अजून पैशाचा पत्ता नाही तिकडे खादोडे आला का नाही गावात नाही काय झालं का हो ना ते काही विषय नाही पण म्हणलं खादोड्याचं पाहा लागेल आता काय ते पेमेंटचं ते म्हणे येणार होतं म्हणे आज आला असेल का ते येते ना ते शनिवार सांगितलं ना बा शुक्रवार संध्याकाळी किंवा शनिवार आतापासून कसं काय येणार आहे ते काही आपलं बसला आपला हो पण मी काय म्हणतो शिवलाल हे बाकीचं साहित्य तर आणतच राहिलं रे मग त्याचं कसं काय करा मला हेच तर आता डाऊन पेमेंटमध्ये आपले समजा 5 लाख गेल्यासारखेच आहे समजा मग आता हे बाकीचं जे आहे हे साहित्य हे कसं काय आणायचं म्हणलं आता याचं काय मिळ ते काय आहे ते लय सोपं आहे मग आता कॅश डिलिव्हरी करून टाकू सगळं साहित्य मला लावून घेऊ मग काय हो तेच म्हणे बबन म्हणे बा बाकीचं आता कसं करावं डाऊन पेमेंटमध्येच आपलं सगळे पैसे गेले 5 लाख रुपये आता खादोड्याचे 10 का 12 लाख देतो म्हणे त्याच्यातून आता पुढचा कार्यक्रम करायचा आहे तर आता बाकीचे बक्षीस जे राहिले 95 बक्षीस हे कसे आणता मग सुचलं मला बा कॅश ऑन डिलिव्हरी करून टाकू सगळं साहित्य इथं बोलून घेऊ कुठं झाले आणणारे हे करारे ते करारे स्वस्त पडते आपल्याला हो नाही का ते तर नाही सोपं आहे मग हो मग बोलावून घेणं बा नाही का काय काय आहे तर समजा ते का मिक्सर आहे फ्रीज आहे कूलर आहे फवारणी पंप सगळं ऑर्डर करून टाक मग कायच्यावर करास ते LED TV शिलाई मशीन आहे सायकल जे काय असेल ते सगळं मग बोलावून टाकते पानपुडे वालवा सगळं ते काय तर मग कुठं बसतं हिंडतन फिरत काय इथं आल्यावर मग पैसे देऊन देऊ खादोडे राहतेस त्या दिवशी त्याला म्हणा बा साहित्य तू रविवारी कोणती हालती सकाळी येऊ दे संध्याकाळचं आपल्याला लकेट ठेवून देऊ बरोबर जमलं मग नाही का हो मग तू ते ऑर्डर बुकिंग करून टाकतो सगळ्या मग आता काय काही करावं लागते लवकर करावं लागेल ना आलं पाहिजे ते साहित्य हो ना मग त्याच्यासाठी चालू ना लक्ष्मीच्या घरी मी आणलं लक्ष्मी म्हणलं ऑर्डर बुकिंग करून टाक सगळं टेन्शनचं काम नाही बघा मग घरून भरू कमी हो ना आली घरावर कुठे तर नाही दिली खादोडीनं तर ठीक आहे मग येऊ का मग हो येतो मग लक्ष्मीच्या घरून त्याला म्हणलं मी ये म्हणलं लवकर हो ते गेला असेल तिकडून आता जमलं मग काही टेन्शन नाही का हो मग कसं ऑर्डर बुकिंग करून टाक सगळी लक्ष्मी म्हणून तू ठरव बरोबर ते आणि रविवारी मग सामान बोलवून घे हो त्याच दिवशी खादोडे येते कार्यक्रमात मग आपलं हे शोरूमवाले बी लोक येते तर पैसे मागायला गाड्याचे राहिलेलं पेमेंट आणि आपलं हे कॅश ऑन डिलिव्हरी हे बाकी साहित्याचं जाय तिकडे नाही का जिकडे तिकडे फक्त म्हणलं देणकेचा वांदा नाही आला पाहिजे देणकेला फोन केला का तर कारण की तू म्हणे ते फोन करतो म्हणे त्याले हो त्याचे 1 लाख रुपये गेला ना हो नाही तर मग अजून म्हणा बा मग श्रीरामची त्याचीच लढाई व्हायची म्या दिले सरा चंगळ आता आलेले पैसे देत असते कोणी काही बी आपलं हो ना तर काय हो म्हणा लागलं जाय तिकडे अरे बाबा त्याला दुपारीच फोन केला मग काय तर मॅनला अजून बाबा चिवचिव लावा ते हो त्याला फोन करून दिला मॅडला बा ते काही जमत नाही म्हणलं हो मी पाहिलं म्हणलं तसं करून पण नाही निघाल तुमची चिठ्ठी तर मी काय मार खाऊ का म्हणलं तुमची 1 लाख रुपये म्हणलं फोन पे मारून देतो म्हणलं हो त्याला उद्या मारून देतो विषय कुलच करतो त्याचा तेच एक चंगळ होती फक्त बाकी काही लोड नाही आम्ही आता चुप राहणारे माणसं लखलकीला फोन करून सांगू देतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हो जा मग आता तुम्ही लक्ष म्हणले मला कर म्हणा बुकिंग पटपट या मग